नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघूया चौथी शिष्यवृत्तीतल्या इंग्रजी विषयामधला डेज ऑफ वीक हा महत्त्वाचा पण एकदम सोपा टॉपिक. या टॉपिकमध्ये अजून मंथ सुद्धा ॲड असतात, म्हणजे महिने सुद्धा असतात, पण तो भाग आपण सेपरेट घेऊ म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ठीक आहे, बघा या टॉपिकमधले तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी मी काही जादूचे शब्द सांगणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला यामध्ये स्पेलिंग जे आहेत वारांचे, सर्व वारांचे स्पेलिंग्स काय तुम्हाला पाठ पाहिजे. संडेचं स्पेलिंग, मंडेचं स्पेलिंग हे तुम्हाला काय पाहिजे, पाठ पाहिजे, म्हणजे ते सोपं जातं. आणि आता काही मॅजिक वर्ड सांगतो की त्याच्यामुळे याच्यात तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. बघा, पहिला शब्द आहे लॅटर. लॅटर शब्दाचा अर्थ असतो नंतर. पुढचा शब्द आहे बिफोर. बिफोरचा शब्द असतो आधी किंवा अगोदर. त्यानंतरचा शब्द आहे आफ्टर. आफ्टर शब्दाचा अर्थ आहे नंतर. लॅटर, आफ्टर याचा अर्थ सुद्धा नंतर. बिटवीन म्हणजे काय, मध्ये, दोघांच्या मध्ये. नेक्स्ट म्हणजे पुढचा. आणि प्रिव्हियस म्हणजे आधीचा किंवा मागचा. हे 5-6 शब्द जे आहेत ते मॅजिक वर्ड्स आहेत, लक्षात घ्या. जादूची जशी छडी असते तसे याच्यात पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी. तर पहिला प्रश्न या ठिकाणी आपण बघून घेऊया. चूज द ऑड वन आउट. मुद्दाम इंग्रजीमध्ये घेतले आहेत प्रश्न, की हे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला कळले पाहिजेत इंग्रजीमध्ये सुद्धा, म्हणून. आता इथं हे लक्षात ठेवायचं, ऑड वन आउट. ऑड वन आउट म्हणजे काय, वेगळा शोधायचा, आउट करायचा, त्याला बाहेर काढायचा. ऑड वन जो वेगळा आहे, गटात न बसणारा, तो बाहेर काढायचा. मग बघू ऑप्शन्स काय दिले आहेत. संडे, मंडे, फ्रायडे, फेब्रुवारी. काही जण याला फ्रीडे वाचतील बरं का. ज्यांचे स्पेलिंग पाठ नसतील ते बघतील हे काय दिलेलं आहे फ्रीडे, म्हणून स्पेलिंग पाठ असणं गरजेचं आहे. संडे, मंडे, फ्रायडे, फेब्रुवारी. तर बघितलं हे काय आहेत, वार आहेत, आणि हा काय महिना आहे, मंथ आहे, म्हणून हा गटात बसत नाही. दिस इज द ऑड वन आउट. गटात न बसणारा शब्द आहे हा. पुढचा प्रश्न बघूया. विच डे कम्स आफ्टर. आफ्टर म्हणजे काय, नंतर. नंतर. फ्रायडे. फ्रायडेच्या नंतर येणारा दिवस कोणता आहे. मराठीत पाठ असलं तर ठीक, नाही तर इंग्लिशमध्ये पाठ असलं तरी चालेल, पण मराठीत जर पाठ असेल तर त्याचा इंग्रजी शब्द पण माहीत पाहिजे, नाही तर गोंधळ होऊन जाईल. बघा, सॅटरडे, मंडे, वेन्सडे आणि फ्रायडे. आता फ्रायडेच्या नंतर शनिवार म्हणजे सॅटरडे येतो, म्हणून या ठिकाणी काय येणार आपलं, ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर येणार. परीक्षेत गोल एकदम बरोबर भरायचे बरं. पुढचा प्रश्न, विच डे कम्स बिटवीन. बघा, हा शब्द मॅजिकल वर्ड आहे बघा आपला. बिटवीन म्हणजे मध्ये, दोघांच्या मध्ये. कोणाच्या मध्ये, फ्रायडे अँड संडे. संडे आणि फ्रायडेच्या मध्ये, शुक्रवार आणि संडेच्या मध्ये. जर तुमचे पाठ असतील संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, परत संडे, तर मग त्याच्यामध्ये कोणता आहे तो, सॅटरडे, म्हणून इथं ऑप्शन क्रमांक 3 येणार. हे 3 सोपे प्रश्न घेतलेले आहेत. याच्यावर आधारित चाचणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला भेटेल. प्लस बघा, हे आपलं यूट्यूबवरचं असं सर्च करा तुम्ही, @विजय सालवे 3491 असं शोधा. त्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि तिथल्या कोणत्याही व्हिडिओच्या खाली तुम्ही लिंक अशी कमेंट केली तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईंट होण्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल. आणि ग्रुपवर या घटकावर आधारित प्रश्नपत्रिका मी पाठवेल, ती सोडवा. ठीक आहे, बाय बाय.